मी सपना स्वागत करते तुमचं आवर लिटल वर्ल्ड ह्या चॅनेलवर। आशा करते तुम्ही सर्व मजेतच असाल। तर बरेच दिवसापासून चॅनल इनॅक्टिव्ह होतं। त्याचं कारण मी प्रेग्नंट होती। बाळ आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मला रेसिपीचे व्हिडिओ टाकणं काही शक्य झालं नाही। आता माझं बाळ 10 महिन्याचं झालं आहे, तर मी चॅनल पुन्हा चालू करण्याचा डिसिजन घेतलाय। पण त्यात मी थोडासा बदल करायचा ठरवलाय। तो बदल म्हणजे तुम्हाला ह्या चॅनलवर फक्त रेसिपीज न बघता माझं डेली रूटीन ही बघायला मिळेल। म्हणजे रेसिपी सोबतच मी डेली ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जसा तुम्ही याआधी चॅनलला सपोर्ट केला तसाच सपोर्ट यापुढेही कराल अशी मी आशा करते। तर आम्ही 2-3 दिवसानंतर नाशिकमधून दुसरीकडे शिफ्ट होतोय। ते कुठे काय ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच। तर त्याआधी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी नाशिकमधील प्रसिद्ध देवस्थान नवशा गणपती इथे आलोय। इथे आल्यानंतर आम्ही बाप्पासाठी हार दुर्वा आणि प्रसाद घेतला। आज रविवार असल्यामुळे दर्शनासाठी बरीच गर्दी होती। बराच वेळ गर्दीमध्ये उभं राहिल्यानंतर फायनली आमचं दर्शन झालं। मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी मंदिरातले व्हिडिओ घेऊ शकली नाही। तुम्हाला बघण्यासाठी मी ऑनलाईन फोटो डाउनलोड करून पुढे लावलाय। बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर उंदीर मामाचं दर्शन घेतलं आणि आमच्या काही मनातल्या इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगितल्या। इथे व्यक्त केलेल्या इच्छा आणि नवस नक्की पूर्ण होतात, म्हणूनच ह्या मंदिराला नवशा गणपती असे नाव आहे। इथे केलेला नवस पूर्ण झाल्यावर घंटी बांधायची प्रथा आहे। मी जेव्हा इथे पाया पडायला आलीये आणि बाप्पाकडे काही गोष्टी मागितल्या त्या सर्व इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आहे, म्हणूनच मी देखील घंटी बांधते। हे मंदिर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहे, तर आम्ही इथे थोडा वेळ बसून रिव्हर व्ह्यूचा आनंद घेतला। नाशिकमध्ये सध्या खूप पाऊस झाला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता नदीला पाणी पण खूप आहे। याच नदीच्या किनाऱ्यावर पुढे सोमेश्वर महादेव मंदिर आहे। आता आम्ही तिकडे दर्शन घेण्यासाठी निघालोय। आम्ही आता सोमेश्वर महादेव मंदिरात आलोय। श्रावण चालू झाल्यामुळे आज रविवार असून देखील थोडी गर्दी आहे। थोडा वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर छान प्रकारे आमचं दर्शन झालं। आता इथे सुद्धा मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी मधल्या काही व्हिडिओज घेऊ शकली नाही। दर्शन झाल्यानंतर आम्ही काही फोटोज क्लिक केले, ते मी पुढे व्हिडिओमध्ये टाकते। आज अशा प्रकारे आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन आजचा दिवस एन्जॉय केला। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। बाय।